नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्यापरिषद समाजाचे SVKT कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पमध्ये मी पुरुषोत्तम चिंतामण गांगुर्डे सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग आपले स्वागत करतो। मागच्या लेक्चरला आपण FYBCom या वर्गाच्या सेमिस्टर फर्स्टचा अभ्यास करत होतो। त्यामध्ये आपण वाणिज्यिक भूगोलाची ओळख किंवा व्यापारी भूगोलाची ओळख आपण करून घेतलेली आहे। तर आज आपण आर्थिक साधन संपदा या विषयावर चर्चा करणार आहोत। तर मागील लेक्चरला आपण काय बघितले त्याबद्दल आपण इथे थोडं चर्चा करूया। वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व म्हणजे काय किंवा कोणत्या मुद्द्यांच्या आधारे वाणिज्यिक भूगोलाचं महत्त्व आत्तापर्यंत वाढलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती, ज्या वाणिज्यिक भूगोलाच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आहेत त्याबद्दल आपण इथे चर्चा केलेली होती। त्यामध्ये वस्तुनिष्ठ पद्धत होती, प्रादेशिक पद्धत होती, व्यवसाय पद्धत होती, अशा ज्या काही क्रमबद्ध पद्धत होती, अशा ज्या काही पद्धती आहेत ज्या पद्धतीमुळे आपल्याला वाणिज्यिक भूगोलाचे महत्त्व किंवा त्याचा विकास किंवा कोणत्या घटकांचे आधारे आपण त्या वाणिज्यिक भूगोलाचा स्टडी करू शकतो त्याबद्दल चर्चा केलेली आहे। तर आज आपण आर्थिक साधन संपदा किंवा ज्या काही साधन संपदा म्हणतो ढोबळ मानाने त्यांचा स्टडी करणार आहोत। तर आजच्या लेक्चरचे प्रमुख जे मुद्दे आहेत त्याबद्दल आपण इथे चर्चा करूया किंवा ते बघूया। तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे साधन संपदेचा अर्थ आणि व्याख्या। बऱ्याचदा साधन संपदा म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या कशी केली जाते याबद्दल आपल्यामध्ये बरंच कन्फ्युजन असतं किंवा गोंधळ असतो। साधन संपदा नेमकी कशाला म्हणायची त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत। त्यानंतर साधन संपदेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यानंतरचं तिसरं जे उद्दिष्ट आहे किंवा तिसरा जो मुद्दा आहे आपला चर्चा करण्याचा आजच्या लेक्चरचा तर तो आहे साधन संपदेची वैशिष्ट्य। प्रत्येक साधन संपदा जी असते त्या साधन संपदेची काही वैशिष्ट्ये असतात, काही गुणधर्म असतात, त्या आधारे त्या साधन संपदेला विशिष्ट असं महत्त्व प्राप्त होत असतं, त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत। त्यानंतर साधन संपदेचं वर्गीकरण कोणत्या आधारे केले जातं किंवा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्सेस किंवा साधन संपदाचे वर्गीकरण करण्याचे मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत। तर जे आजचे लेक्चर आहे त्याचं इंट्रोडक्शन मी इथे सांगतोय तुम्हाला। पृथ्वी हा एक अमूल्य ठेवा आहे, म्हणजे मनुष्य आणि पृथ्वी यांचं एक असं घनिष्ठ नातं आहे किंवा निसर्गाने मानवाला दिलेली पृथ्वी हे एक अमूल्य ठेवा आहे। या ठेवाचं किंवा या काही साठा आहे आपल्याला किंवा आपण ती साधन संपदेच्या दृष्टीनेही वापरत असतो। म्हणून पृथ्वीवरील जी काही साधन संपदा आहे किंवा पृथ्वी हा जो काही ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी वाढते, जिवंत राहते किंवा तिच्या ॲक्टिव्हिटीज करत असते त्याबद्दल आपल्याला काळजी घेण्याची गरज असते। म्हणून पृथ्वी ही मनुष्याला निसर्गाने दिलेली किंवा या कॉस्मॉसने दिलेली सर्वात मोठी अशी ठेवा आहे किंवा देणगी आहे त्याला, किंवा बून टू ह्युमॅनिटी असं म्हणतात। निसर्गाने मानवाला दिलेले हे एक वरदान आहे, म्हणून या वरदानाचं किंवा या पृथ्वीचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे। अदरवाईज किंवा अन्यथा या पृथ्वीवरील साधन संपदेचा जर आपण चांगल्या पद्धतीने वापर केला गेला नाही तर मनुष्याच्या विनाशासाठी ह्याच साधन संपत्तीवरील किंवा याच पृथ्वीवरील जे काही साधन संपत्तीचे साठे आहेत ते कारणीभूत ठरवू शकत असतात। नंतर आहे निसर्गाचे जतन व संवर्धन, म्हणजेच या पृथ्वीवरील जे काही निसर्ग म्हणतो आपण किंवा जी काही साधन संपत्ती म्हणतो या साधन संपत्तीचे किंवा निसर्गाचे जतन करणे किंवा संवर्धन करणे हे फक्त मनुष्याच्याच हातात आहे। आणि हे जर जतन केले किंवा संवर्धन केले, साधन संपत्तीचे अतिशय काळबद्ध किंवा काटेकोरपणे जर पालन केलं आपण त्या निसर्गाच्या नियमांचं किंवा निसर्गाला मध्ये हस्तक्षेप न करता, तर ती मानवाच्या विकासाची किंवा प्रगतीची गुरुकिल्ली ठरू शकते। त्यानंतर पृथ्वीवरील घटक, निसर्गाने मानवाला जिवंत राहण्यासाठी किंवा मानवाचं जीवन सोयीस्कर राहण्यासाठी काही साधन संपदा निर्माण केल्या, त्या साधन संपदांना आपण इथे घटक असं म्हणतो। तर हे जे काही पृथ्वीवरील घटक आहे ते सजीवांच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या विकासासाठी कारणीभूत ठरत असतात। म्हणून हे जे काही सजीव आहेत किंवा पृथ्वीवरील घटक आहेत त्या घटकांचा विकास जर कशावर अवलंबून असेल तर तो साधन संपदेवरती प्रामुख्याने अवलंबून असतो। त्यानंतर याच निसर्गाने किंवा या पृथ्वीवरील जो काही मनुष्य प्राणी आहे या मनुष्य प्राण्याचे काही गुणवैशिष्ट्ये आढळतात। त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो बुद्धिमत्ता,
मनुष्य हा या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान असा प्राणी आहे. त्यानंतर त्याला आकलन शक्ती प्राप्त झालेली आहे. त्यानंतर त्याला प्रतिभाशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे, वाचाशक्ती आहे, कार्यक्षमता करण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे. त्यानंतर निर्णय क्षमता आहे किंवा निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये संशोधन क्षमता आहे किंवा विज्ञानाचे आविष्कार घडवण्याची क्षमता आहे. अशी मानवाची गुणवैशिष्ट्ये आहेत. आता आपण जर पहिला पॉईंट घेतला किंवा मुद्दा जर घेतला बुद्धिमत्ता, तर मनुष्य हा या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आपण असं म्हणतो. कारण या मानवाने पृथ्वीवरील जे काही अजस्र प्राणी असतील किंवा वेगवेगळे घटक असतील जे निसर्गावरती कधीही आपल्याला पूर्वीच्या काळी मानवांना नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं, तर त्या याच्यावरती मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये जसा जसा विकास होत गेला त्या पद्धतीने किंवा त्या जोरावर त्याने अजस्र असे प्राणी असतील, हत्तीसारखे प्राणी असतील किंवा सिंह असतील, वाघ असतील किंवा मोठमोठी झाडं असतील, वाहतं पाणी असेल, यावरती त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. म्हणून या पृथ्वीवरील मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आपण असं म्हणतो. आकलन क्षमते म्हणजे मनुष्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही वेळात म्हणजे विशिष्ट काळामध्ये बरंच नॉलेज प्राप्त होतं किंवा ज्ञान प्राप्त होतं, म्हणून त्याची समजण्याची क्षमता जी आहे ती सर्वात जास्त आहे. त्यानंतर त्याची प्रतिभाशक्ती आहे. प्रतिभाशक्तीमध्ये त्याचे वेगवेगळे वलय तयार होत असतात. त्यानंतरची कल्पनाशक्ती असते, म्हणजे आज आपण जर इथे बसलेलो आहोत तर आपण अशी कल्पना करू शकतो की या पृथ्वीवरील विविध जे काही घटक आहेत तिथपर्यंत पोहोचवायचे कसे, किंवा या पूर्णपणे गॅलेक्सीमध्ये किंवा अवकाशामध्ये वेगवेगळे जे ग्रह आहेत त्या ग्रहांवरती सजीव जगू शकेल का नाही, किंवा तिथं पाणी असण्याची शक्यता आहे किंवा नाही, या सर्व गोष्टींचा आपण तो विचार करू शकतो किंवा कल्पना करू शकतो. या कल्पनेच्या आधारे त्याला ती कल्पनाशक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून मनुष्याचं हे एक महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्मरणशक्ती. जर मनुष्याला बऱ्याचदा असं एखादी गोष्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा एखादे रस्ते असतील तर ते आठवत असतात, म्हणून त्याला स्मरणशक्ती हा महत्त्वाचा गुणधर्म आहे किंवा गुणवैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्राण्याला थोड्याफार प्रमाणामध्ये स्मरणक्षमते असते, किंवा जसं रायनोसॉरस असेल किंवा आपण गेंडा म्हणतो किंवा पक्षी म्हणतो, तर यांनासुद्धा देवाने स्मरणशक्ती दिलेली आहे. म्हणजे ते ठराविक वेळेमध्ये परत फिरून आपल्याच घरट्यामध्ये येतात, विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट ठिकाणी ते भ्रमण करत असतात आणि परत येत असताना त्याच रूटने परत येत असतात. म्हणून त्यांच्या जगण्यामध्ये किंवा त्यांच्या ब्रेनमध्ये हे जे काही नकाशे असतात किंवा ते जे रूट्स असतात ते फिट झालेले असतात. म्हणून मनुष्याप्रमाणे बाकीच्या प्राण्यांना फक्त स्मरणशक्ती आहे, परंतु त्यांना कल्पनाशक्ती नाही किंवा ते मनुष्याच्या बुद्धीप्रमाणे विचार करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मनुष्याला बोलण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे किंवा मनुष्याला बोलता येतं. म्हणजे त्याच्या ज्या काही फिलिंग्स असतात त्या किंवा त्याचे जे काही विचार असतात ते विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत किंवा समोरच्या गोष्टीपर्यंत विविध माध्यमांच्या आधारे तो पोहोचवत असतो. त्याचप्रमाणे पक्षी असतात किंवा विविध जे काही प्राणी असतात या प्राण्यांचे विशिष्ट आवाज असतात, त्या आवाजांच्या आधारे ते काय करत असतात, एकमेकांपर्यंत आपला संदेश पोहोचवत असतात. पूर्वीपासून म्हणजे मनुष्य आदिमानव असल्यापासून तर आत्तापर्यंत विविध हातवाऱ्यांच्या आधारे, विविध साऊंड्सच्या आधारे किंवा आवाजाच्या आधारे त्याच्या ज्या काही कल्पना होत्या किंवा त्याचे जे काही विचार होते किंवा त्याच्या ज्या काही भावना होत्या त्या एकमेकांपर्यंत पोहोचवत असे. परंतु नंतर त्याला बोलता यायला लागलं, नंतर ठराविक ठिकाणी ठराविक भाषा विकसित झालेल्या आहेत. म्हणून जे आपण जर पृथ्वीवरती प्रत्येक देशामध्ये जर प्रवास केला तर प्रत्येक देशाची भाषा वेगळी आहे. आणि जर भारताचा विचार केला तर भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. यामध्ये कारण सगळंच जर आपण बघितलं तर भारताचं नॉर्थ साऊथ एक्सटेन्शन किंवा ईस्ट वेस्ट एक्सटेन्शन जर असेल तर इथे आपल्याला विशिष्ट किंवा वेगवेगळी राज्य आढळतात. या राज्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. म्हणून भूगोलामध्ये असं सांगितलं जातं की दर 7 किलोमीटरला भाषा बदलत जात असते. जरी आपण असा विचार केला दर 7 किलोमीटरला भाषा कशी बदलते तर त्याच्यामध्ये ठराविक शब्द बदलत असतात. त्यामुळे आपल्याकडे जी भाषा बोलली जाते तीच भाषा दुसरीकडे बोलली जाईल असं होत नाही, किंवा आपल्याला जे काही विचार एकमेकांना सांगायचे असतात ते विविध भाषांच्या माध्यमाने आपण सांगत असतो. म्हणजे जर आपण जर हिमालयाचा विचार केला तर तिथे वेगळी भाषा बोलली जाते, राजस्थानमध्ये वेगळी भाषा बोलली जाते, गुजरातमध्ये वेगळी भाषा बोलली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषा ह्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये बोलल्या जातात. म्हणून मनुष्याला वाचाशक्ती हा एक महत्त्वाचा गुणवैशिष्ट्य प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षमता म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी कल्पना जर मनुष्याच्या मनामध्ये आली ती जर त्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर कार्य करावं लागतं, किंवा कार्यक्षमता जी आहे तर ते महत्त्वाचं गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य मनुष्याला प्राप्त झालेलं आहे.
त्याचप्रमाणे निर्णय क्षमता म्हणजे मनुष्याला कोणता निर्णय घेतल्यामुळे कोणता फायदा होऊ शकेल किंवा कसा तोटा होऊ शकेल याचा मनुष्य विचार करत असतो, किंवा कोणतीही एखादी गोष्ट जर आपल्याला ठरवायची असेल किंवा करायची असेल तर त्याबद्दल आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणून निर्णय घेण्याची क्षमता ही मनुष्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे मनुष्य, आपण म्हणतो का, माकड असतील किंवा चिपांजी असतील, गोरिला असतील, हे असे वेगवेगळ्या प्रजातीचे जे काही आपण मनुष्य सदृश्य प्राणी म्हणतो, तर या सदृश्य प्राण्यांना सुद्धा विचार करण्याची क्षमता आहे, परंतु निर्णय घेण्याची क्षमता मनुष्याप्रमाणे विकसित झालेली नाही. म्हणजे मनुष्याचं एक सर्वात महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे संशोधन क्षमता म्हणजे पूर्वी जसा माणूस आदिमानव किंवा आदिम जमातीमध्ये किंवा आदिम जीवन जगत होता, परंतु आत्ताचा जर माणूस असेल तर तो मनुष्य आदिम जमातीसारखाच आहे किंवा आदिम मानवासारखाच आहे, कारण त्याचं बरंच आयुष्य हे निसर्गावरच अवलंबून आहे. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या संशोधन क्षमतेमुळे त्याचं आजचे जे जीवन आहे किंवा आज जे काही लाईफ जगत आहे तो, तर त्या आधुनिक काळामध्ये त्याच्या संशोधन क्षमतेमुळे ते अत्यंत सोयीस्कर, स्वास्थ्यकारक झालेलं आहे किंवा त्याचं आरोग्य हे व्यवस्थित सुधारलेलं आहे किंवा त्याचं जे काही आयुर्मान आहे ते वाढलेलं आहे. तर ते कशाच्या आधारे, तर त्याने विविध प्रयोग केलेले आहे किंवा विविध संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनाच्या आधारे त्याचं आजचं जीवन हे अधिक सोयीस्कर किंवा सुखकारक झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्याचे विज्ञानाचे आविष्कार असतात किंवा जर मनुष्य जर एखाद्या ठिकाणी जर जगत असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला विविध गोष्टी किंवा विविध कल्पना त्याच्या मनामध्ये येतात, मग त्याचे तो प्रयोग करत असतो. जर प्रयोग सिद्ध झाले किंवा जर ते उपयोगी पडले तर त्याला विज्ञानाचा आविष्कार असं म्हटलं जातं. तर आज या टॉपिकमध्ये आपण निर्णय क्षमता, संशोधन क्षमता किंवा मनुष्याचे विज्ञान व त्याचे आविष्कार याबद्दल चर्चा करणार आहोत. आज आपण साधन संपदेचा अर्थ म्हणजे काय याबद्दल आपण इथे विचार करूया किंवा चर्चा करूया. तर बऱ्याचदा असं होतं, मनुष्य पैसा कमवतो, म्हणजे बरंच मनुष्यांच्या आधारे किंवा लोकांच्या आधारे पैसा म्हणजे संपत्ती असा अर्थ होतो. परंतु पैसा म्हणजे संपत्ती किंवा साधन संपदा असा अर्थ त्याचा होत नाही, कारण फक्त पैसे हे वस्तू विनिमयाचे साधन आहे किंवा पैशाच्या आधारे आपण एखादी गोष्ट विकत घेऊ शकतो किंवा एखादी सेवा आपण परचेस किंवा विकत घेऊन आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे पैसा फक्त वस्तू विनिमयाचे साधन आहे. परंतु बऱ्याचदा काय केलं जातं, ढोबळमानाने पैसा हीच संपत्ती समजली जाते. तर पैसा ही संपत्ती नसून तो वस्तू विनिमयाचे साधन आहे. तर रिसोर्स हा जो काही शब्द आहे, म्हणजे साधन संपदा हा जो मराठीतील शब्द आहे तो रिसोर्स या इंग्रजी शब्दापासून बनलेला आहे. तर रिसोर्स हा माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंच वर्ड आहे किंवा फ्रेंच शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे रिसोर्स एखादा असा स्रोत किंवा साधन संपदा जिचा आपण वारंवार उपयोग करू शकतो किंवा रिपीटेडली त्याचा यूज करू शकतो, म्हणून त्याला रिसोर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर रिसोर्स किंवा साधन संपदेचा सर्वात महत्त्वाचा फायदा किंवा गुणधर्म कोणता असेल किंवा त्याचं जर आपण माहिती घेतली तर मनुष्याच्या ज्या काही इच्छित गरजा असतात किंवा मनुष्याच्या ज्या काही गरजा असतात त्या पूर्ण करण्याची क्षमता ज्या गोष्टींमध्ये असते तर त्या गोष्टींना साधन संपदा असं म्हटलं जातं. म्हणजे जर मनुष्याला एखाद्या ठिकाणी पूर्वी आपल्याला बसण्यासाठी टेबल नव्हते किंवा बेड नव्हते, तर त्याच्या संशोधन क्षमतेमुळे किंवा त्याच्या कला आविष्कारामुळे त्याने एक बेड किंवा टेबल खुर्चीचा आविष्कार केला आणि त्यानंतर त्याला बसण्यासाठी एक जमिनीपासून ठराविक अंतरावरती एक गोष्ट उपलब्ध झाली. ते जे आहे आपल्याला ती गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता वनांमध्ये आहे किंवा लाकडामध्ये आहे, तर ते वने किंवा लाकूड हे त्या दृष्टीने त्याचे साधन संपदा असं इथे म्हणण्यात येईल किंवा आपल्याला सांगता येईल. त्याचनंतर मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्याला बराच काळ एखाद्या साधन संपदेवरती किंवा एखाद्या घटकावरती अवलंबून राहता येतं. म्हणून साधन संपदेचं महत्त्व जरा जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर आज पेट्रोल डिझेल म्हणजेच खनिज तेलावरती अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला असं सांगितलं जातं का हे साठे ठराविक दिवसानंतर संपुष्टात येतील. म्हणजे खनिज तेल हे निसर्गाने मनुष्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ती जर व्यवस्थितरित्या वापरली तरच ती आपल्याला बराच काळपर्यंत अवलंबून म्हणजे तिच्यावरती अवलंबून राहता येईल किंवा तिचा वापर करता येईल. म्हणून साधन संपदेचा अर्थ हा बराच काळ त्या गोष्टीवरती अवलंबून राहू शकतो असाही होऊ शकतो. त्यानंतर मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्याला ज्या काही त्याच्या कमतरता असतील किंवा गरजा असतील, उणिवा असतील त्या भागविण्यासाठी साधन संपदेचा हा महत्त्वाचा स्रोत उपलब्ध झालेला आहे. म्हणजे त्या दृष्टीने साधन संपदेचं महत्त्व वाढलेलं आहे.
त्याचप्रमाणे आपण जर एखादी साधन संपदा घेतली, म्हणजे कोणती घ्या, जमीन घ्या, पाणी घ्या, वने, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असतील, सोलर एनर्जी असेल किंवा विंड एनर्जी असेल किंवा पवन ऊर्जा आपण असं म्हणतो, तर ही एक ठराविक साठ्याच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते. म्हणून साधन संपदेचं जे काही महत्त्व आहे किंवा जो काही अर्थ आहे तो साठ्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे असं म्हणण्यात येतं. त्यानंतर मानवी गरजा किंवा क्रियापूर्ततेची क्षमता या साठ्यांमध्ये असते किंवा साधन संपदेमध्ये असते. म्हणजेच मनुष्याला जर एखाद्या ठिकाणी, जसं आपण खुर्चीचं किंवा टेबलचं उदाहरण घेतलं, त्याप्रमाणे वनांमध्ये ती क्षमता आहे की मनुष्याला विविध गोष्टी त्या किंवा मानवाच्या विविध ज्या गरजा आहेत त्या गरजा इथे पूर्ण करता येऊ शकतात. त्यानंतर साधन संपदेची व्याख्या, तर आता E.W. झिम्मरमन किंवा जॅकी स्मिथ किंवा ब्रिटानिका ज्ञानकोश आपण म्हणतो, तर यांनी या साधन संपदेची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. तर ती कोणती आहे ती आपण इथं बघूया. E.W. झिम्मरमन हे पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत किंवा पर्यावरण शास्त्राचे सर्वात जास्त अभ्यासक होते. त्यांनी साधन संपदेचा अर्थ काय सांगितलेला आहे किंवा व्याख्या काय सांगितलेली आहे आपण ते इथे बघूया. साधन संपदा म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थामुळे मानवी गरजांची समाधानकारकरित्या पूर्तता होते त्याला साधन संपदा असं म्हटलं जातं. म्हणजे झिम्मरमन यांच्या मते मनुष्याच्या ज्या गरजा असतात त्या गरजा ज्या गोष्टींमध्ये पूर्ण करण्याची क्षमता आहे त्यांना साधन संपदा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जॅकी स्मिथ या भूगोलशास्त्रज्ञाच्या मते किंवा भूगोल तज्ज्ञाच्या मते मानवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणारे पर्यावरणीय घटक म्हणजे साधन संपत्ती होय. आता या पर्यावरणामध्ये विविध घटक असतात. जसं ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनसुद्धा मनुष्याच्या दृष्टीने एक साधन संपदा आहे किंवा निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे. जर तिचा आपण योग्य वापर केला तर मनुष्याच्या ज्या गरजा असतात किंवा जे लाईफ असतं ते चांगलं सोयीस्कर होत असतं. त्यानंतर या साधन संपत्तीचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आपण इथे बघूया. साधन संपत्ती आणि लोकसंख्या. साधन संपत्तीचे स्वरूप जर आपण बघायचं असेल तर साधन संपत्ती आणि लोकसंख्या याचा घनिष्ठ असा संबंध आहे. म्हणजे कोणतीही साधन संपदा असेल या पृथ्वीवरची तिचा लोकांनी केलेला वापर किंवा लोकांच्या गरजांसाठी किती प्रमाणात उपयोगी ठरते त्यावरून त्या साधन संपत्तीचं महत्त्व ठरत असतं. म्हणजे साधन संपत्ती आणि लोकसंख्या एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जर आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला किंवा एखाद्या साधन संपदेचा जर विचार केला, ती साधन संपदा जर त्या एखाद्या प्रदेशामध्ये कमी असेल तर तिथे आपण असं म्हणतो की न्यूनतम लोकसंख्या आहे. न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय, जर तिथे एखादी साधन संपत्ती कमी असेल आणि तिची त्या अवेलेबल किंवा तिथे असलेल्या लोकसंख्येची क्षमता किंवा गरजा पूर्ण करण्याची क्षमता कमी असेल तर तिथे न्यूनतम लोकसंख्या म्हणतो. त्याचप्रमाणे पर्याप्त लोकसंख्या असेल किंवा अति लोकसंख्या असेल याचा जर विचार केला किंवा ओव्हर पॉप्युलेशन म्हणतो आपण, तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या तर त्या साधन संपत्तीशी निगडीत आहेत. त्याचप्रमाणे साधन संपत्ती आणि लोकसंख्या यांचा जर अभ्यास करायचा असेल तर साधन संपत्तीचं भौगोलिक सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. या साधन संपत्तीचं भौगोलिक सर्वेक्षण जर केलं तर त्या साधन संपत्तीच्या सर्वेक्षणानुसार किंवा भौगोलिक सर्वेक्षणानुसार साधन संपत्तीची उपलब्धता कशी आहे, त्याचा विस्तार कसा आहे किंवा त्या साधन संपत्तीच्या विकासावर कशा प्रकारे मर्यादा येतात किंवा त्यांचं वितरण कसं झालेलं आहे याबद्दल आपल्याला कल्पना येत असते. त्यानंतर याच साधन संपत्तीचं महत्त्व परिसंस्था किंवा परिसंस्थांचे अस्तित्व आणि कार्य हे टिकून राहण्यासाठी होत असतो. जर साधन संपत्ती म्हणजेच पाणी जर दूषित झालं तर जी काही पाण्यातली परिसंस्था आहे किंवा आपण जलपरिसंस्था म्हणतो ही बिघडू शकते किंवा तिच्यामध्ये अडथळे निर्माण येऊ शकतात. म्हणून परिसंस्थेच्या दृष्टीने किंवा त्यांचं कार्य किंवा अस्तित्व टिकून राहण्याच्या दृष्टीने सुद्धा साधन संपत्तीचं महत्त्व किंवा स्वरूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे सुप्त आणि व्यक्त साधन संपत्ती. आता सुप्त आणि व्यक्त साधन संपत्ती या दोघांमध्ये आपल्याला गफलत करता कामा नये. सुप्त म्हणजे अशी साधन संपत्ती की जी साधन संपत्ती आजपर्यंत विकसित झालेली नाही किंवा ती साठे आहेत पण तिचं योग्य तंत्रज्ञान अवेलेबल नसल्यामुळे किंवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्या साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करता येऊ शकत नाही. त्या उलट जर व्यक्त साधन संपत्ती जर घेतली आपण, म्हणजेच खनिज तेलाचा उपयोग किंवा खनिज तेल कशा प्रकारे आपण जमिनीतून बाहेर काढू शकतो, त्याची कशा प्रक्रिया करून त्याचा वापर करू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं आणि नंतर त्याचा उपयोग करून मानवी गरजांची पूर्तता केली जाऊ शकते. म्हणजे सुप्त आणि व्यक्त साधन संपत्ती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आता साधन संपत्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती बघूयात. साधन संपत्ती ही गतिमान संकल्पना आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य आदिमानव होता किंवा आदिम
जीवन जगत होता त्यावेळेस या पृथ्वीवरती साधन संपदा होत्या, परंतु त्याचं उपयोग किंवा त्याचं तंत्रज्ञान, त्याचं ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे आपण त्या साधन संपत्तीचा वापर करू शकत नव्हतो. त्यामुळे जसं मनुष्याचा विकास होत गेला, जसं त्याची विचार करण्याची किंवा कल्पनाशक्ती विकसित होत गेली, त्याप्रमाणे साधन संपत्तीचं महत्त्व वाढत गेलं. म्हणजेच साधन संपत्ती ही गतिमान संकल्पना आहे. त्याचप्रमाणे साधन संपत्तीचं या पृथ्वीवरती वितरण विषम आहे. म्हणजेच काही साधन संपदा ज्या असतात त्या एखाद्या प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणावरती आढळतात आणि त्या उलट काही देशांमध्ये काही ठिकाणी त्या साधन संपत्तीची उणीव भासते किंवा कमतरता भासते. याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर अरेबियन कंट्रीजमध्ये खनिज तेलाचं प्रचंड प्रमाण आहे. या उलट दक्षिण अमेरिका असेल किंवा उत्तर अमेरिका असेल यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळतात. काही ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं वितरण हे जास्त झालेलं आहे. परंतु या उलट आफ्रिका खंड असेल किंवा वेगवेगळे देश असतील त्या देशांचं आकारमान छोटं असतं आणि ते देश गरीब असल्यामुळे तिथे या साधन संपत्तीचा विकास झालेला नसतो किंवा तेव्हा त्यांना त्यांची उणीव भासत असते. म्हणजेच या साधन संपत्तीचं पृथ्वीवरील जे काही वितरण आहे ते वितरण विषम स्वरूपाचं झालेलं आहे. त्यानंतर स्थळ काळानुसार साधन संपदेस महत्त्व प्राप्त होतं. म्हणजेच जर खनिज तेलाचे साठे घेतले, कारण मनुष्याची आत्ताची ती दैनंदिन गरज बनलेली आहे. जर खनिज तेलाचे जर महत्त्व घेतलं आपण तर ज्या ठिकाणी त्याचं उत्पादन होतं त्या ठिकाणी त्याची उपयुक्तता किंवा त्याचं जे काही महत्त्व आहे ते थोडंफार प्रमाणात कमी असतं. परंतु भारतासारखे देश असतील का ज्यांना 60% त्याचं जे काही रोजचं खनिज तेल आहे किंवा जी काही ऊर्जेची गरज आहे किंवा जे काही इंधनाची गरज आहे तर ती आपल्याला दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच भारतामध्ये या खनिज तेलाचे किंवा पेट्रोल डिझेलचं महत्त्व प्रचंड प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच स्थळ काळानुसार त्या साधन संपदेस महत्त्व प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपण जर वनांचा विचार केला तर साग हे एक असं लाकूड आहे का ते सर्वात जास्त काळपर्यंत टिकू शकतो किंवा बराच कालावधीपर्यंत ते पाणी पावसामध्ये टिकून राहू शकतं. म्हणजेच त्याचं जे महत्त्व आहे तर ते स्थळ आणि काळानुसार वाढत असतं. त्याचप्रमाणे खैर असेल, वेगवेगळ्या चंदन असेल, असे जे काही वृक्ष आहेत त्या वृक्षांचा वापर आपल्याला स्थळ काळानुसार वाढत जात असतो. त्याचप्रमाणे पाण्याचं आहे, ज्या ठिकाणी गोड्या पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर त्या गोड्या पाण्याचं प्रमाण जिथे जास्त असेल तिथे त्याचं महत्त्व कमी असतं. परंतु ज्या ठिकाणी किंवा राजस्थान सारख्या किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये त्या पाण्याचं महत्त्व वाढत जात असतं. म्हणजेच ही जी काही साधन संपत्तीची संकल्पना आहे किंवा वैशिष्ट्य आहे तर ते स्थळ काळानुसार वाढत जात असते. त्यानंतर मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे मानवाच्या विकासासाठी साधन संपदेचं फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे. जर मनुष्याच्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या तर साधन संपदेस तितक्या मोठ्या प्रमाणावरती महत्त्व प्राप्त झालं नसतं. आणि ही जे काही साधन संपदा आहे तर या साधन संपदेचा विकास हा मानवाच्या औद्योगिक किंवा तांत्रिक विकासावरतीच अवलंबून असतात. म्हणजे मनुष्याने जर एखादी साधन संपदा किंवा ती जर त्याला उपयोगी पडेल असं वाटलं तर त्या दृष्टीने तो विचार करू लागतो, वेगळे तंत्रज्ञान विकसित होत जातं आणि त्या साधन संपदेचं आपण महत्त्व प्राप्त करून घेऊ शकतो किंवा त्याला आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्याचा आपण उपयोग करू शकत असतो. म्हणजेच मनुष्याच्या दृष्टीने म्हणजे मनुष्याच्या बौद्धिक किंवा तांत्रिक विकासावरतीच साधन संपत्तीचे विकास किंवा साधन संपत्तीचं महत्त्व अवलंबून असतं. यानंतर साधन संपदेचा वापर किंवा पर्यावरण समतोल आपण असं म्हणतो. म्हणजे साधन संपदांचा जर आपण अतिवापर केला तर तो अतिवापर मनुष्याच्याच विनाशासाठी मारक ठरत असतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत साधन संपदा वापराच्या त्या पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. साधन संपत्तीचं वर्गीकरण. साधन संपत्तीचं वर्गीकरण वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे केले जाते. त्याच्यामध्ये अक्षय साधन संपत्ती, क्षय साधन संपत्ती, विनाशी साधन संपत्ती, अविनाशी साधन संपत्ती, पुनर्वापर करण्यायोग्य साधन संपत्ती किंवा अपुनर्वापर करण्यायोग्य साधन संपत्ती, पुनर्चक्रीकरण योग्य साधन संपत्ती किंवा अपुनर्चक्रीकरण योग्य साधन संपत्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधन संपत्ती असतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा मानवनिर्मित साधन संपत्ती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे साधन संपत्तीचं वर्गीकरण केलं जात असतं. समोर दिसत असलेल्या किंवा शेजारी दिसत असलेल्या त्या टेबलमध्ये आपल्याला पाहू शकतो की त्याचं वर्गीकरण कोणत्या आधारे केलं जातं. तर सर्वात आधी त्याचं जो काही फर्स्ट कॉलम आहे तो आहे वर्गीकरण आणि दुसरा कॉलम जो आहे तो म्हणजे प्रकार. साधन संपत्तीचं स्थिती कशामध्ये किंवा साधन संपत्ती आपण म्हणतो त्या साधन संपत्तीची स्थिती कोणत्या माध्यमामध्ये आहे तर ते माध्यम आहे घनरूप, द्रवरूप
किंवा वायुरूप. म्हणजे जर जमीन असेल किंवा एखाद्या गोष्ट असेल ती जर एखाद्या घन स्वरूपामध्ये उपलब्ध असेल तर त्याला घन साधन संपत्ती असे म्हणतात. त्याचप्रमाणे द्रवरूप म्हणजे खनिज तेल. खनिज तेल हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी आहे, परंतु ते द्रव माध्यमामध्ये आहे किंवा लिक्विड स्टेटमध्ये आहे, म्हणजेच ती एक द्रव रूपामधली साधन संपत्ती आहे. त्याचप्रमाणे वायुरूप. वायुरूपमध्ये नैसर्गिक वायू म्हणजेच आपले जे काही CNG असेल किंवा LPG असेल, LPG सुद्धा आपल्याला लिक्विड मीडियममध्ये असतो, पण जेव्हा त्याचं ज्वलन होतं तेव्हा तो वायुरूपामध्ये होत असतो. म्हणजे ती जी साधन संपत्ती आहे, आपण जे मी तुम्हाला सांगितलंय, जमीन असेल किंवा आपण त्याला मृदा असं म्हणतो, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, या तिघांचे किंवा तीनही साधन संपदांची जी काही स्थिती आहे किंवा त्याचं काय स्टेट आहे तर ते वेगवेगळ्या माध्यमामध्ये आपल्याला आढळून येत असतं. त्याचप्रमाणे ऑक्सिजन किंवा हवा हे सुद्धा वायुरूपमध्ये आहे. तर ऑक्सिजन हे मनुष्याला निसर्गाने दिलेली एक महत्त्वाची साधन संपत्ती आहे, परंतु ती वायुरूपामध्ये आहे. त्याचप्रमाणे वर्गीकरणाचं साधन संपत्तीचं जे काही पुढचं वर्गीकरण आहे ते आहे स्वरूप. स्वरूपानुसार त्याचे दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकतो किंवा ज्याला हात लावू शकत असतो किंवा आपल्याला त्या दिसू शकतात किंवा त्यांचा आकार आपल्याला कळू शकतो, ते त्याला म्हणतात दृश्य स्वरूपामध्ये. त्याचप्रमाणे अदृश्य. हवा ही अदृश्य साधन संपत्ती आहे जी मनुष्याला मिळालेली आहे. या उलट निर्मिती, या साधन संपत्तीची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या झालेली आहे की सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित आहे. तर नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर निसर्गाकडून मानवाला मिळालेली देणगी किंवा निसर्गाकडून निर्माण झालेली जी साधन संपत्ती असेल, उदाहरणार्थ खनिज असतील, मृदा असेल, जमीन, पाणी, हवा, हे जे आहे हे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे, म्हणून त्याची निर्मिती ही नैसर्गिकपणे झालेली आहे. या उलट मानवाने तयार केलेली साधन संपत्ती म्हणजे मोठमोठ्या इमारती असतील, रस्ते असतील, पूल असतील, धरणे असतील, या किंवा यंत्र असेल, मोठमोठे कारखाने असतील, हे जी साधन संपत्ती आहे तर ती सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित आहे. त्यानंतर वितरण कशा प्रकारचे झालेले आहे, या साधन संपत्तीचं पृथ्वीवरचं वितरण जे आहे ते विषम स्वरूपाचं झालेलं आहे आपण म्हणतो. पण वितरणामध्ये दोन प्रमुख मुद्दे येतात, ते म्हणजे स्थानिक स्वरूपाचं आणि सार्वत्रिक स्वरूपाचं. स्थानिक स्वरूप म्हणजे एखाद्या ठराविक ठिकाणी त्या साधन संपत्तीचं केंद्रीकरण किंवा साठे आढळतात. या उलट सार्वत्रिक म्हणजे हवा असेल, पाणी असेल, यासारख्या साधन संपत्ती ज्या आहेत त्या सर्वत्र आपल्याला मिळतात किंवा आढळतात, म्हणून त्यांचं जे काही वितरण आहे ते सार्वत्रिक स्वरूपाचं झालेलं आहे. त्याचप्रमाणे स्रोत. आता साधन संपत्ती ही जैविकरित्या तयार झालेली आहे किंवा अजैविकरित्या तयार झालेली, यावरून सुद्धा साधन संपत्तीचं वर्गीकरण ठरत असतं. यानंतर नेक्स्ट जे क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे साधन संपत्तीची जडणघडण किंवा घडण कशा प्रकारे झालेली आहे. तर सेंद्रिय किंवा असेंद्रिय घटक म्हणतो आपण. सेंद्रिय घटकाच्या आधारे जर तयार झालेले असेल म्हणजे सजीवांनुसार तयार झाले असेल तर त्याला सेंद्रिय घटक म्हणतात. असेंद्रिय म्हणजे तिथे सजीवांचा अंश नसतो, त्याला असेंद्रिय साधन संपत्ती असं म्हणतात. त्याचप्रमाणे मालकी हक्क आपण म्हणतो, म्हणजे साधन संपत्तीची मालकी कोणाकडे आहे यावरून सुद्धा साधन संपत्तीचं जे वैशिष्ट्य आहे किंवा वर्गीकरण आपल्याला करता येतं. म्हणजे साधन संपत्ती वैयक्तिक मालकीची असू शकते, म्हणजे विहीर असेल, जमीन असेल काही ठिकाणी, किंवा काही ठिकाणी आपल्याला पाण्याचे जे काही स्रोत असतील किंवा ज्या पाण्याचे साठे असतील तर ते वैयक्तिक मालकीचे असतात. या उलट एखादी ती विहीर असेल पण ती जर गाव किंवा एखाद्या ठराविक सरकारच्या मालकीची असेल तर तिला सामुदायिक मालकी हक्क प्राप्त होतो, किंवा ती जी नदी असेल तर नदी ही सामुदायिक मालकीची होऊ शकते. त्याचप्रमाणे तिचे मालकी हक्क राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपातही विकले जातात असतं किंवा त्याचं वर्गीकरण केलं जात असतं. आता राष्ट्रीय म्हणजे एखादी ठराविक साधन संपत्ती ती त्या राष्ट्राच्या मालकीची असते. त्याचप्रमाणे समुद्र असेल किंवा अवकाश असेल, ह्या ज्या अंटार्क्टिका कॉन्टिनेंट असेल, यासारखे जे काही घटक आहेत किंवा ज्या साधन संपत्ती आहे तर त्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या असतात किंवा आंतरराष्ट्रीय मालकीच्या असतात. त्या संपत्तीवरती ठराविक एका कोणत्याही देशाचा मालकी हक्क नसतो. त्याचप्रमाणे साधन संपत्तीचं वर्गीकरण हे स्थिती आणि विकास यावर सुद्धा अवलंबून असतं. संभाव्य किंवा विकसित अशा दोन प्रकारे केलं जात असतं. म्हणजे एखादी साधन संपत्ती आपल्याला माहीत आहे परंतु ती विकसित न झाल्यामुळे आपण तिचा वापर करू शकत नाही. या उलट एखादी साधन संपत्ती जी आपल्याला माहीत आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण काय करतो तर त्या साधन संपत्तीचा मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापर करत असतो, तिला विकसित साधन संपत्ती म्हणतात. याचप्रमाणे रिलायन्स कंपनी जी आहे तर त्या कंपनीला कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये जिथे समुद्राला मिळते तिथे त्यांना खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत. असा एक
त्यांचा अंदाज आहे किंवा त्यांच्या संशोधनानुसार त्यांना माहीत झालेलं आहे, परंतु ती साधनसंपत्ती विकसित केली गेलेली नाही, म्हणजे ती साधनसंपत्ती संभाव्य स्वरूपामध्ये आहे. त्याचप्रमाणे आरक्षित साधनसंपत्ती आणि संग्रहित साधनसंपत्ती असेही दोन प्रकार पडत असतात. नंतर वापराचा कालावधी, परंपरागत कालावधी, अपरंपरागत कालावधी यानुसार सुद्धा साधनसंपत्तीचं वर्गीकरण करता येतं. आता परंपरागत साधनसंपत्ती म्हणजे काय? जर एखादी साधनसंपत्ती आपण पूर्वीपासून वापरत आलेलो असेल तर तिला परंपरागत साधनसंपत्ती म्हणतात. याउलट अपरंपरागत म्हणजे त्या साधनसंपत्तीचा वापर आपण नुकताच सुरू केलेला आहे किंवा काही वर्षांपूर्वी सुरू केलेला आहे, तर त्या साधनसंपत्तीचा समावेश हा अपरंपरागत साधनसंपत्तीमध्ये केला जातो. यामध्ये असेल सोलर एनर्जी असेल, पवन ऊर्जा असेल किंवा समुद्राच्या लाटेपासून निर्माण होणारी ऊर्जा असेल किंवा जी जिओथर्मल एनर्जी म्हणतो आपण, भूऔष्णिक ऊर्जा, ही जी ऊर्जा ही अपरंपरागत साधनांमध्ये येत असते. त्याचप्रमाणे या साधनसंपत्तीचं अविनाशी आणि विनाशी अशा दोन प्रकारांमध्ये सुद्धा आपल्याला तिचं विभाजन किंवा वर्गीकरण करता येतं. एखादी साधनसंपत्ती ती प्रचंड काळापर्यंत आपल्याला उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्याला ती मिळू शकते. जर आपण तिचं काटेकोरपणे किंवा काळजीपूर्वक जर वापर केला तर ती आपल्याला अमर्याद कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकते. तिला म्हणतात अविनाशी साधनसंपदा. मग अविनाशी साधनसंपदेमध्ये येत असेल तर सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा, ह्या ज्या ऊर्जा आहेत आपल्याला ह्या अनंत काळापर्यंत मिळू शकतात, म्हणून त्याला अविनाशी साधनसंपदा म्हणतात. किंवा अशी साधनसंपदा का जी आपण वापरल्यानंतर पुन्हा पुन्हा निर्माण होते, तिला अविनाशी साधनसंपदा म्हणतो. या उलट विनाशी साधनसंपदा, विनाशी साधनसंपदा म्हणजे एखादी साधनसंपदा किंवा आपली गरज पूर्ण करण्यासाठी जर आपण ती साधनसंपदा किंवा तो जो रिसोर्स आहे तो जर वापरला तर तो वापरल्यानंतर ते नष्ट होतात किंवा नाश पावतात, त्याला म्हणतात विनाशी साधनसंपदा. यामध्ये आपण पेट्रोल, डिझेल किंवा खनिज तेलाचं किंवा नैसर्गिक वायूचं उदाहरण देऊ शकतो. काही एकदा वापरल्यानंतर आपण ती साधनसंपत्ती जी आहे ती आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही किंवा ती आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. त्याच्या निर्मितीसाठी आपल्याला निसर्गावरतीच अवलंबून राहावं लागतं. आणि अशा ज्या काही साधनसंपदा असतात ज्या विनाशी असतात, त्या निसर्गाला तयार करण्यासाठी किंवा निसर्गाकडून तयार होण्यासाठी प्रचंड कालावधी जात असतो. त्यामुळे ती साधनसंपदा विनाशी या वर्गीकरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा ती विनाशी म्हणून ओळखली जात असते. त्यानंतर नूतनीकरण हा एक वर्गीकरणाचा प्रकार आहे. त्यामध्ये पुनर्निर्मिती योग्य आणि अपुनर्निर्मिती योग्य म्हणजे किंवा पुनर्निर्मिती अयोग्य अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे एखादी साधनसंपदा आपण जर वापरली तर ती आपल्याला पुन्हा पुन्हा निर्माण करता येऊ शकते. म्हणजे वनांचा किंवा झाडांचा जर वापर केला तर आपण वृक्ष लावू शकतो, ते पुन्हा वाढू शकतात आणि त्यानुसार पुन्हा आपली गरज भागवली जाऊ शकते. त्याचप्रमाणे प्राणी जे आहेत, प्राणी आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो, म्हणजे शेतीच्या कामधंद्यासाठी वापरू शकतो, परंतु त्या प्राण्यांचं आपण लोकसंख्या जी आहे किंवा त्यांची संख्या जी आहे ती वाढवू शकतो. म्हणजे हे जे आहे पुनर्निर्मिती योग्य आहेत. आणि पुनर्निर्मिती अयोग्य म्हणजे जी साधनसंपदा वापरल्यानंतर आपल्याला पुन्हा निर्माण करता येऊ शकत नाही, अशा साधनसंपत्तीचा समावेश या वर्गीकरणाच्या प्रकारामध्ये केला जात असतो. त्यानंतर पुनर्वापरयोग्यता. आता पुनर्चक्रीकरणास योग्य किंवा पुनर्चक्रीकरणास अयोग्य म्हणजे एखादी साधनसंपदा जर आपण वापरली तर ती पुन्हा एकदा प्रोसेस किंवा प्रक्रिया करून आपण ती पुन्हा वापरू शकतो. म्हणजेच झाडे असतील किंवा काच असेल, प्लास्टिक असेल, हे आपण एकदा वापरल्यानंतर त्याचं रिसायकलिंग करू शकतो आणि पुन्हा वापरू शकतो. या उलट ज्या साधनसंपदा आपल्याला पुनर्चक्रीकरणास अयोग्य असतात किंवा एखादी साधनसंपदा केल्यानंतर ती नष्टच पावते, ती पुन्हा आपल्याला निर्माण करता येऊ शकत नाही किंवा रिसायकल करता येत नाही, त्या साधनसंपत्तीचा समावेश आपल्याला या वर्गीकरणाच्या प्रकारामध्ये करता येतो. नंतर साधनसंपदा दोन प्रकारची असते, त्यामध्ये नैसर्गिक साधनसंपदा आणि मानवनिर्मित साधनसंपदा. आता ज्या नैसर्गिक साधनसंपदा आहेत त्यामध्ये हवा, पाणी, मृदा, खनिजे, सूर्यप्रकाश, वनस्पती, प्राणी हे जे आहेत याचा समावेश किंवा या साधनसंपत्तीचा समावेश नैसर्गिकरित्या केला जातो किंवा निसर्गाने तयार केलेले आहे, म्हणून नैसर्गिक संसाधने म्हणून ओळखली जात असतात. या उलट मानवनिर्मित ज्या साधनसंपदा असतात म्हणजे इमारती असतील, पूल असेल, धरणे असतील किंवा कृषी अवजारे, यंत्र असतील, या सर्वांचा समावेश हा मानवनिर्मित साधनसंपदेमध्ये केला जात असतो. आणि निसर्गाकडून ज्या साधनसंपत्ती आपल्याला मिळतात त्या विनामूल्य मिळतात, म्हणजे आपल्याला त्या फुकट स्वरूपात मिळत असतात. या उलट मानवाने ज्या साधनसंपत्ती निर्माण केलेल्या आहेत त्या साधनसंपत्ती ह्या
करण्यास आपल्याला जर मिळवायचे असेल किंवा त्यांचा जर वापर करायचा असेल तर त्याला आर्थिक मूल्य द्यावे लागते किंवा त्याबद्दल आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा लागत असतो. म्हणजेच मनुष्याने निर्माण केलेल्या ज्या साधनसंपदा आहेत त्या आपल्याला फुकट किंवा विनामूल्य वापरता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे साधनसंपत्तीचे घटक कोणकोणते आहेत बघा, तर नैसर्गिक साधनसंपदेचे जैविक साधनसंपदा, अजैविक साधनसंपदा असे दोन घटक आहेत. यामध्ये पुनर्नवीकरणीय साधनसंपत्ती, अपुनर्नवीकरणीय साधनसंपत्ती, त्यानंतर पुनर्चक्रीकरण योग्य साधनसंपत्ती किंवा अपुनर्चक्रीकरणीय साधनसंपत्ती असे वेगवेगळे साधनसंपदेचे घटक आहेत. त्यानंतर मानवनिर्मित साधनसंपदेचे जे घटक आहेत त्यामध्ये मानवाची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, निर्णयशक्ती यासारखे जे काही गुणवैशिष्ट्य आपण यांचा विचार केलेला आहे तर ते गुणवैशिष्ट्य जे आहेत ते मानवी साधनसंपत्तीचे घटक आहेत. त्याचप्रमाणे मानवी साधनसंपत्तीचे दोन प्रमुख उपप्रकार पडतात. त्यामध्ये आहे संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मक म्हणजे जे आपल्याला मोजता येऊ शकत असतात त्या साधनसंपत्तीला संख्यात्मक साधनसंपदा म्हणतात. म्हणजे लोकसंख्या, धरणे, वाहतूक व किंवा वसवती या आपण मोजू शकतो किंवा विशिष्ट नंबरच्या आधारे आपल्याला त्या समजू शकतात. या उलट गुणात्मक म्हणजे ज्या आपल्याला मोजता येऊ शकत नाहीत किंवा आरोग्य असेल, धर्म असेल, जात, भाषा, तंत्रज्ञान किंवा मानवाचं कौशल्य असेल ते कौशल्य जे आहे ते आपल्याला मोजता येऊ शकत नाही. म्हणजे एखादा जर इंजिनियर आपल्यासमोर उभा असेल तर तो कोणत्या प्रकारे कार्य करू शकेल, म्हणजे त्याचं स्किल कोणत्या प्रकारे आहे हे आपल्याला जोपर्यंत त्याचं काम आपण बघत नाही किंवा जोपर्यंत तो काम करत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. म्हणजेच त्याचं जे कौशल्य आहे ते गुणात्मक स्वरूपाचं आहे. म्हणजेच आज आपण या लेक्चरमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केलेला आहे तर तो आपण थोडक्यात बघूया. आज आपण या लेक्चरमध्ये साधनसंपदेचा अर्थ आणि व्याख्या याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर साधनसंपदेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे याबद्दल आपण इथे चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे या साधनसंपदेची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत त्याबद्दलही आपण इथे चर्चा केलेली आहे. त्यानंतर या साधनसंपदेचं वर्गीकरण कोणत्या आधारे केलं जाऊ शकतं किंवा कोणकोणते आधार आहेत, कोणकोणते बेसिस आहेत त्याचा आपण इथे चर्चा किंवा विचार केलेला आहे. यानंतर तुम्हाला घरी अभ्यासण्यासाठी किंवा घरी अभ्यासासाठी काही क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनच्या आधारे तुम्ही हा जो टॉपिक आहे तो अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता किंवा तो अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिला जो काही स्वाध्यायाचा प्रश्न आहे किंवा असाइनमेंट आहे त्या साधनसंपदेचा अर्थ आणि व्याख्या लिहा. दुसरा आहे साधनसंपदेचे स्वरूप स्पष्ट करा. तिसरा आहे साधनसंपत्तीची वैशिष्ट्ये लिहा आणि चौथा आहे साधनसंपदेचे वर्गीकरण म्हणजे काय ते स्पष्ट करा. हे जर 4 मुद्द्यांचे किंवा 4 प्रश्नांचा जर तुम्ही अभ्यास केला तर हा जो टॉपिक आहे तर तो तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजू शकेल. यानंतर आपण पुढील जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण प्रमुख साधनसंपदा कोणकोणत्या आहेत त्यांचा इथे विचार करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी असेल, मृदा, जंगले, ऊर्जा यांचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर या साधनसंपदांवरील संकटे कोणकोणती आहेत किंवा कोणती मनुष्याच्या अशा क्रिया आहेत की ज्यामुळे या साधनसंपदावरती संकट किंवा त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. यानंतर साधनसंपदांचे संवर्धन कोणत्या आधारे केलं जाऊ शकतं याबद्दल आपण पुढील किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.